नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे उद्यापासून आपल्या उपोषणावर ठाम आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थानाचं गॅझेट लागू करा अशी मुख्य मागणी आता जरांगेंनी केली. तुम्ही सर्व 58 लाख दाखले जारी करा, ज्याला प्रमाणपत्र घ्यायचं आहे तो घेईल असं जरांगे म्हणाले. मराठा मंत्रालय स्थापन करा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे. तर 58 लाख नोंदीनुसार कुणाला दाखले मिळाले याची यादी देऊ असं विखे पाटलांनी म्हटलं. जरांगेंच्या मागण्या नोंदवून घेतलेल्या आहेत. विभागीय आयुक्तांसोबत संध्याकाळी चर्चा करून निरोप देतो असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या भेटीनंतरही मनोज जरांगे हे उपोषण करण्यावर ठाम आहेत. एसओपी तयार, मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र देण्याबाबत सुलभता येईल. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे प्रमाणपत्र देण्यात अडथळे. जनजागृतीसाठी गाव पातळीवर समितीची स्थापना. काही ठिकाणी समितीकडून समाधानकारक कार्यवाही झालेली नाही. आंदोलनातील 668 पैकी 567 गुन्हे मागे घेतले तर 191 कोर्टात प्रलंबित. समाज बांधवांना न्याय देण्याची सरकारची ही भूमिका आहे. 58 लाख नोंदींपैकी 12 लाख प्रमाणपत्र देण्यात आले. कोर्टात प्रकरण असल्यानं सातारा गॅझेटवरून सध्या वेट अँड वॉच. शिंदे समिती स्थापनेपासून राज्यात 12,96,000 दाखले वितरित. 58 लाख नोंदींमध्ये काही जणांना आधीच प्रमाणपत्र मिळाले. हैदराबाद गॅझेटनुसार महिनाभरात प्रमाणपत्र वाटप करू. तुमचा विश्वासघात होणार नाही याची खात्री देतो. मुख्यमंत्र्यांना सांगा मराठ्यांना एकदा आरक्षण देऊन बघा. फडणवीसांना विचारल्याशिवाय अधिकारी कामच करत नाही. मुख्यमंत्री कार्यालयातून प्रमाणपत्राचं वाटप थांबवण्याचे आदेश. अधिकाऱ्यांची नावं सांगितली तर निलंबित करणार का? शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्या? मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत. गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं मग दोघांचं भांडण. मला सातारा संस्थांचा JR पाहिजे. केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो. सातारा संस्थांच्या मध्ये उद्या आपलं अडकलं घोंगडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करणार तुम्ही मग? 54च अडका मग. नाही तसंच होईन मग. होय ना, बरोबर आहे. 54च अडका. ते आहे ते खरं. तुम्ही फसू नका. मी फसत नाही. तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही. मला यायचं नाही, कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. तुम्ही नसता चर्चा करा पक्की, मगच सांगा. जर तुमच्यामुळे असं म्हणायला होईल, ऐका ना, आता तुमच्यामुळे असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला. पाटील, आपली फसवणूक होणार नाही. आता मी मागण्या नोंदून घेतल्या, तू चर्चा करतो आणि आपल्याशी बोलतो. ठीक, काय हरकत नाही. तर विभागीय आयुक्तांसोबत संध्याकाळी चर्चा करून निरोप देतो असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. मात्र तिथे जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून आपण आपलं उपोषण सुरू करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड पुन्हा एकदा जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले होते. जरांगे यांनी या शिष्टमंडळासमोर 3 मागण्या ठेवलेल्या आहेत. हैदराबाद गॅजेट काढले, अहो नाही देत प्रमाणपत्र. तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही, सरकारने सांगितलं. कचाकच नाव सांगू नाव तुम्ही करता सस्पेंडला नाव सांगत वरून डायरेक्ट CM ऑफिसून फोन आला, सध्या थोडं थांब, सध्या थांब. म्हणलं ते बिचाऱ्याला नोकरी करायची, गेलं थांबून. अर्ज दाखवायचे का? तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत. मी तुम्हाला एकट्या म्हणतात मरणाचे अर्ज दाखवतो. फोन करतील. तर मनोज जरांगे उद्यापासून उपोषण करण्यावर ठाम आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थानाचं गॅझेट लागू करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे. तसंच ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते ते गुन्हे देखील मागे घेतलेले आहेत, त्याची कागदपत्र दाखवा असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर 58 लाख दाखले जारी करा, ज्याला प्रमाणपत्र घ्यायचं आहे तो घेईल असं जरांगे म्हणाले. मराठा मंत्रालय स्थापन करा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे. तर 58 लाख नोंदीनुसार कुणाला दाखले मिळाले याची यादी देऊ असं विखे पाटलांनी म्हटलं. जरांगेंच्या मागण्या नोंदवून घेतलेल्या आहेत. विभागीय आयुक्तांसोबत संध्याकाळी चर्चा करून निरोप देतो असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या भेटीनंतरही मनोज जरांगे हे उपोषण करण्यावर ठाम आहेत. एसओपी तयार, मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र देण्याबाबत सुलभता येईल. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे प्रमाणपत्र देण्यात अडथळे.
जनजागृतीसाठी गाव पातळीवर समितीची स्थापना. काही ठिकाणी समितीकडून समाधानकारक कार्यवाही झालेली नाही. आंदोलनातील 668 पैकी 567 गुन्हे मागे घेतले तर 191 कोर्टात प्रलंबित. समाज बांधवांना न्याय देण्याची सरकारची ही भूमिका आहे. 58 लाख नोंदींपैकी 12 लाख प्रमाणपत्र देण्यात आले. कोर्टात प्रकरण असल्यानं सातारा गॅझेटवरून सध्या वेट अँड वॉच. शिंदे समिती स्थापनेपासून राज्यात 12,96,000 दाखले वितरित. 58 लाख नोंदींमध्ये काही जणांना आधीच प्रमाणपत्र मिळाले. हैदराबाद गॅझेटनुसार महिनाभरात प्रमाणपत्र वाटप करू. तुमचा विश्वासघात होणार नाही याची खात्री देतो. मुख्यमंत्र्यांना सांगा मराठ्यांना एकदा आरक्षण देऊन बघा. फडणवीसांना विचारल्याशिवाय अधिकारी कामच करत नाही. मुख्यमंत्री कार्यालयातून प्रमाणपत्राचं वाटप थांबवण्याचे आदेश. अधिकाऱ्यांची नावं सांगितली तर निलंबित करणार का? शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्या? मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत. गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं आणि माझं दोघांचं भांडण. मला सातारा संस्थांचा JR पाहिजे. केसेस मागे घ्या. लेखी दिलेले लेखीचं दाखवतो. सातारा संस्थांच्या मध्ये ते उद्या आपलं अडकलं भोंगडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करणार तुम्ही मग? 54चा अडका मग. असं होईल? नाही तसंच होईन ना मग. होय ना, बरोबर आहे. 54चा अडका. जे आहे ते खरं. तुम्ही फसू नका. मी फसत नाही. तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही. मला यायचं नाही. कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. तुम्ही नसता चर्चा करा पक्की मगच सांगा. जर तुमच्यामुळे असं म्हणायला होईल, ऐका ना आता, तुमच्यामुळे असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला. पाटील आपली फसवणूक होणार नाही. तर आता मी मागण्या नोंदून घेतल्या, तो चर्चा करतो आणि आपल्याशी बोलतो परत. ठीक, काय हरकत नाही. काय हरकत. तर विभागीय आयुक्तांसोबत संध्याकाळी चर्चा करून निरोप देतो असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. मात्र तिथे जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून आपण आपलं उपोषण सुरू करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड पुन्हा एकदा जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले होते. जरांगे यांनी या शिष्टमंडळासमोर 3 मागण्या ठेवलेल्या आहेत. हैदराबाद गॅजेट काढले, अहो नाही देत प्रमाणपत्र. तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही, सरकारने सांगितलं. कचाकच नाव सांगू नाव तुम्ही करता सस्पेंड, त्याला नाव सांगा. वरून डायरेक्ट CM ऑफिसून फोन आला, सध्या थोडं थांब. सध्या थांब म्हणलं. ते बिचाऱ्याला नोकरी करायची, गेलं थांबून. अर्ज दाखवायचे का? तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत. मी तुम्हाला एकट्या म्हणतात मरणाचे अर्ज दाखवतो. मुख्यमंत्री असं फोन करतील. तर अनुज जरांगे उद्यापासून उपोषण करण्यावर ठाम आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थानाचं गॅझेट लागू करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे. तसंच ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते ते गुन्हे देखील मागे घेतलेले आहेत, त्याची कागदपत्र दाखवा असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आरोपींना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून 8 जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. योगेश वानखेडे, कर्नल सिंग विरखा, गुरमीत सिंग विरखा आणि राधेश्याम प्रजापती यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हडपसरमध्ये 5 तर पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखासह 4 जणांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडेला अटक केली आहे. योगेश वानखेडेने दारूत मिथेनॉल मिसळल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती आहे. योगेश वानखेडे दारू वितरित करण्याचं काम करायचा. माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे, त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. विषारी दारू प्रकरणात पीडित कुटुंबीय टाहो फोडतात. रोहित पवारांनी ससूनमध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेतली. दारू शिवाय त्याचं कटतच नव्हतं. त्याला दारू शिवाय तो पाण्याचा घोट सुद्धा पित नव्हता. दारू पाहिजे पहिली त्याला. ही दारू हडपसरच्या लमान तांडापासून ती दारू सप्लाय झाली होती. हडपसरमध्ये पोलीस स्टेशन पासून 400 मीटरवर खोटी दारू बनवली जाते. तर मग लोकांनी काय समजायचं, म्हणजे पोलिसांचा कुठं ना कुठंतरी या घाणेरड्या धंद्याला पाठिंबा आहे.
पोलिसांकडून 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली. फॉरेन्सिक पथक दापोडी पोलीस स्थानकात असून त्यांच्याकडून विषारी दारूच्या सॅम्पलची तपासणी करण्यात येते. या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. उरळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती दारू तयार करण्याचं काम करतो. प्रजापतीनं तयार केलेली दारू योगेश वानखेडे पुण्यात दारूच्या अड्ड्यांवर विकतो. योगेश वानखेडे हा दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. अधिक नफ्यासाठी योगेश वानखेडेनं अधिक मिथेनॉल मिसळलं. मिथेनॉलचं प्रमाण नेहमीपेक्षा अधिक झाल्यानं दारू विषारी बनली. वानखेडेनं ही दारू पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत कर्नल सिंह विरका, गुरमीत सिंह विरका या दोघांना विकली. वानखेडेनं दारू खडकीतील कल्पेश अग्रवाल, वडारवाडीतील अरिहंत धोत्रे यांना विकली. हडपसर काळेपडळ भागातील आकाश जाधव, अशोक खांडे यांनाही दारू विकण्यात आली. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक झालेत. हडपसरमध्ये रोहित पवारांच्या समर्थकांकडून दारू अड्ड्याची तोडफोड करण्यात आली. व्यवस्था काम करत नाही तेव्हा कायदा हातात घ्यावा लागतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय. रोहित पवारांकडून पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन विचारपूस देखील करण्यात आली आहे. हडपसरमध्ये बनावट दारूची विक्री होत असलेल्या ठिकाणी रोहित पवारांच्या समर्थकांनी तोडफोड केली. रोहित पवारांनी घटनास्थळी पाहणी केली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी विषारी दारू विक्री करणाऱ्या दुकानाची तोडफोड केली. पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. व्यवस्था काम करत नाही तेव्हा कायदा हातात घ्यावा लागतो अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी रोहित पवारांनी दिली. जेव्हा सिस्टम काम करत नाही, जेव्हा सिस्टम कमी पडते, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, आम्हाला एक संदेश लोकांना द्यायचा आहे की आपल्याला काही गोष्टी हातात घ्याव्याच लागतील. गरिबाची माणसं मरतात तरी सिस्टम शहाण्यासारखी वागत नसेल, जर तिथं काही गोष्टी सिरियस घेत नसेल तर मला असं वाटतं की लोकांनीच काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला. बुलडोझर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं. यावेळी रोहित पवारांनी पीडित कुटुंबियांच्या घरी जाऊनही विचारपूस केली. या 4 दिवसात तर हे दारू पिणाऱ्यांचे जास्त प्रकार झालेले आहेत. म्हणजे मला सांगा, आता एक आपलं झालं घरी, अजून कुठे कुठे झाले? इथं वरती पण झाले, वरच्या वस्तीमध्ये, पण मला नाव नाही सांगता येणार त्यांची, कारण आता मी इथं नसते ना. वरच्या वस्तीत झालेले आहे वाटतं. महायुतीमध्ये भाजप विधान परिषदेच्या 10 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पुणे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर महायुतीमध्ये तिढा कायम आहे, तर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, ठाकरे 4 आणि पवार 3 जागा लढणार आहेत. महायुतीमध्ये परिषदेच्या रिक्त 10 जागा भाजपला सुटल्याची सूत्रांची माहिती आहे, तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा अद्याप कायम असल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये 2 जागांवर तिढा कायम आहे. पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं दावा केलाय, तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजप आणि शिवसेनेचा दावा आहे. महायुतीमध्ये 3ही पक्षांना कोणत्या जागा सुटल्यात ते आपण पाहूया. तर भाजपला सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, बीड, अमरावती आणि नागपूर. तर शिवसेनेला ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी, हिंगोली. तर राष्ट्रवादीला 1 जागा कोकणामधली. धाराशिव, बीड, लातूर परिषदेसाठी भाजपकडनं 4 जणांची नावं दिल्लीमध्ये पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. धाराशिव, बीड, लातूर परिषदेच्या जागेसाठी भाजपकडनं बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेट्टे यांची नावं दिल्लीमध्ये वरिष्ठांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 ते 3 दिवसामध्ये हायकमांड अंतिम नावं जाहीर करण्याची शक्यता आहे. तेथे अहिल्यानगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडनं संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांना उमेदवारी अर्ज दिल्यामुळे वातावरण तापलंय. कारण अहिल्यानगर परिषदेची जागा भाजपमध्ये उद्या प्रवेश करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 8, ठाकरेंची शिवसेना 4,
आणि पवारांची राष्ट्रवादी 3 अशा 15 जागांवर लढणार आहे। या 17 पैकी 15 जागेवर आम्ही एकमताने आमचा उमेदवार जो आहे 2 ठिकाणी 2 जागांवर आमची अद्याप चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 2 दिवसात या 2 जागेच्या संदर्भात देखील निर्णय होईल। नांदेड आणि नाशिक जागेच्या संदर्भात तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे। पुण्याची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यास पुण्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे। कारण शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं श्रीकांत पाटील परिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत। कोकणच्या जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बाळ माने उमेदवार असतील। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं मतदान असल्यामुळे त्या जागांमध्ये का लक्ष घालायचं अशी आमच्याकडे चर्चा आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व संपलेलं आहे हे संजय राऊतांनी मान्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। जरा हर्षवर्धन सपकाळांना देखील संजय राऊतांनी सांगावं की त्यांना खुमखुमी असेल तर लढू द्या। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची देवगिरी बंगल्यावरील बैठक संपलेली आहे। राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतं। बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये सुरू असलेले मतभेद आणि नाराजी नाट्य यावर देखील बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतं। टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून वाद झाल्याची शक्यता आहे। अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरवरून वादावादी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही असं भुजबळांकडून स्पष्ट करण्यात आलंय। राष्ट्रवादीत पुन्हा एकदा 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागातील टेंडर विशिष्ट व्यक्तीला देण्यावरून भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांनी पार्थ पवारांना शरद पवार आणि अजितदादांचा दाखला देत सुनावल्याची माहिती आहे। तर पार्थ पवारांनीही तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल अशा शब्दात भुजबळांना इशारा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं। राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावं अशी भूमिका पार्थ पवारांची होती। यासाठी पार्थ पवारांनी भुजबळांकडे ठेकेदारालाही पाठवलं होतं। कंत्राट का द्यावं याबाबत ठेकेदारांना भुजबळांना काही बाबी सांगितल्या, मात्र छगन भुजबळांनी ठेकेदाराला टेंडर देण्याचं नाकारलं। दादांनी किंवा पवारांनीही कधी असं मला सांगितलं नव्हतं अशा शब्दात भुजबळांनी सुनावलं। यानंतर मला तुमच्याकडचा विभाग काढावा लागेल असा इशारा पार्थ पवारांनी भुजबळांना दिला। दरम्यान या प्रकरणी आमच्यात वादावादी झाली नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही। आमच्यात कसलाही वाद झालेला नाही। दुसरीकडे नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागानं काय म्हटलंय पाहूयात। कोणत्याही वाहतूकदाराला कार्यादेश दिलेला नाही। पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच होणार। दुसरीकडे पार्थ पवारांनी काही मंत्र्यांकडे गेल्या 6 महिन्यातील टेंडर आणि निधीची माहिती मागवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवारांच्या या सूचनेमुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असं काहीही झालेलं नाही। मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असं स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलंय। 7 दिवसानंतर मान्सून आता केरळमध्ये पोहोचणार आहे। वादळी वाऱ्यामुळे मान्सून श्रीलंकेमध्येच अडकला आहे, त्यामुळे जून आणि जुलैमध्ये सुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार आहे। देशात जून महिन्याच्या सुरुवातीला येणारा मान्सून लांबलेला आहे। हवामान खात्यानं मान्सून उशिरा येण्याचा इशारा दिलाय। वादळी वाऱ्यामुळे मान्सून श्रीलंकेमध्ये अडकला आहे। या अगोदर मान्सूनची 1 जूनला देशामध्ये एंट्री होत असे। याआधी हवामान खात्याने 26 तारखेला मान्सून येणार असं सांगितलं होतं, मात्र नव्या अंदाजानुसार मान्सूनची एंट्री 10 दिवस उशिरानं होणार आहे।